बातमी सांगलीची आहे। सांगलीमध्ये विशाल पाटील आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। विशाल पाटलांनी 2 उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। सांगलीमधून विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरलाय, तसंच त्यांनी काँग्रेसकडून सुद्धा आपला अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गटाला हा धक्का मानला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, काय अधिकची माहिती आहे? सांगलीमध्ये विशाल पाटलांनी 2 अर्ज भरलेले आहेत, एक अपक्ष अर्ज भरलाय तर एक काँग्रेसकडून अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे आता ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्यातच काँग्रेसलाच या ठिकाणी तिकीट डावललं गेलं आणि शिवसेनेला या ठिकाणी तिकीट दिलं गेलं। यामागचं जे षडयंत्र आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी खोडून लावत या ठिकाणी अपप्रचार सुद्धा या ठिकाणी करण्यात आला। काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक सुद्धा झाले आणि विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली। काल नुकताच विशाल पाटील यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि आज विशाल पाटील हे शक्ती प्रदर्शन करत सांगलीच्या गणपती मंदिर पासून काँग्रेस कमिटी या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात या ठिकाणी खळबळ माजलेली आहे। एकीकडे त्यांच्या विरुद्ध भाजपाचे संजय काका आणि दुसरीकडे आघाडीचे शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे उमेदवार आहेत आणि विशाल पाटील अपक्ष लढणार का काँग्रेस त्यांना तिकीट देणार हे या मेळाव्यातून ते जाहीर करतील आणि नेमकी काँग्रेसची भूमिका काय आहे हे या ठिकाणी कळणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।